इकडे रात्रंदिवस कष्ट करायचं नाही, एक दिवस हप्ता गेला तर उचलून नेतात पुन्हा. फक्त काय सगळेच लोक असं बोलतात. यांना निवडून दिलं, उद्या त्यांना निवडून दिलं, हे सगळे एकाच माळीचे मणी आहेत. कुठलाही पक्ष असो तर हे पक्ष कोणी हाणल्यासारखं करतोय, कोणी रडल्यासारखं करतोय, पण संध्याकाळी एकाच टेबलला येते. बीड जिल्हा सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर. आता हे सगळं प्रकरण एकीकडे सुरू आहे, पण दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं काय तर इथल्या सर्वसामान्य माणसांना नक्की काय वाटतंय काय नाही, त्यांच्या या सगळ्यामध्ये काय भावना आहेत. कारण काय गेल्या 20-25 दिवसात मला एक ट्रेंड दिसतोय आणि तो ट्रेंड असा आहे की साधारण राजकीय नेते बोलत आहेत, ज्यांना आणखी काही प्रॉब्लेम आहे ती लोक रस्त्यावर उतरत आहेत, सगळं ठीक आहे. पण चालता आता मी इकडून परळी वैजनाथला निघालो होतो सहजच. आता इथे सरकारची कापसाची इथं गोदाम आहे मोठं. सकाळी सकाळी मला शेतकरी दिसतात सगळे इथं आलेले वेगवेगळ्या ठिकाणून. बघा आता ते बॅरिकेड उघडले. हा नमस्कार, कुठून आले तुम्ही? माझं तालुका नाकलगाव. जिल्हा बीड. बीड. मस्त. काय भाव आहे आता कापसाला? शिशाचा 74 7,400. 7,400 शिशाचा. उत्पादन खर्च किती? उत्पादन खर्च तर लय भरपूर आहे की. एकरी सरासरी 20-30 हजार रुपये एकरी निघतो उत्पन्न खर्च. एकरात किती क्विंटल आहे? एकरी 6-5 क्विंटल. हा. आणि तुम्हाला आता एका क्विंटलला किती मिळायला लागले? 7,400 रुपये. 7,400. नाही परवडत मग. कोणाचा फोन आलाय? जाऊ दे. ऐका की नमस्कार, तुम्ही आणलं का माल? नाही, मी ड्रायव्हर आहे. तुम्ही ड्रायव्हर आहे. माल कोणी आणलाय? क्या बात आहे. किती आणला तुम्ही? मी आणलाय 40 क्विंटलच. 39 क्विंटल बसतो नाही का ह्याच्यात. हा बरोबर. पिकअप मध्ये नाही का? हा, पिकअप मध्ये 39 क्विंटल. आणि मग ते 7,400 सगळ्यांना सेम भाव असेल? हा, सेम भाव. सगळ्यांना सेम भाव आहे. किती खर्च झालाय? कशाला खर्च किती झाला उत्पादन काढायला? उत्पादन काढायला काय एकरी 25-30 हजार खर्च येते. 25-30 हजार खर्च आहे. बरं, आता मला सांगा, शेती परवडते वगैरे असं काही दिसत नाहीये साधारण. कापूस तर नाही परवडत. काय शेती परवडतच नाही ना. पण मला सांगा, मी आता चाललो इकडं परळीला. गेल्या 20-25 दिवसात तुमचा जिल्हा फार इकडे गाजतोय महाराष्ट्राभरात. काय काय चाललंय बरं? त्याच्या आपण काय ते मोठ्या माणसाचं शेतकऱ्याला इतका मोठ्या प्रश्नात पडून उपयोग नाही काय. काय बोलतोय? शेतकऱ्याला एवढा मोठा प्रश्न पडून उपयोग नाही? ते काय आता आहे सध्या जास्तच वातावरण चिकदार आहे. नाही पण बघा, जे झालं ते एका शेतकऱ्याबद्दलच झालं की. झालं शेतकऱ्याबद्दलच झालं. प्रश्न शेतकऱ्याला पडले तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण शेतकरी ह्या कापसाच्या ह्याच्यात परेशान नाही. इथं हे 2-3 दिवस हे कापसा ट्रॅक्टर आणा, हे आणा, ते आणा, त्याच्यात शेतकरी परेशान आहे. आता आम्ही गाडी 2-3 दिवस झाला लोक टोकन काढायला ते झालं. आज नंबर येतोय का नाही ह्याचा बी प्रॉब्लेम आहे. अरे बापरे. इतके वर्ष इथे राजकारण होतंय, सगळ्या गोष्टी होत आहेत, शेतमालाला बेसिक भाव नाही. मी काही ठिकाणचे रस्ते बघतो, कामच चालू आहेत इतक्या वर्षापासूनची. काय नक्की घोडं कुठं आणलं तुम्ही? तिथलं रहिवासी की? हा, रहिवासी आहे, पण काय आता चालतंय. ते पवन चक्क्यांचं काय प्रकरण आहे? ते नाही, आपण नाही सांगू शकत. आपल्याला त्यातलं हे बी नाही. आमच्या शेतीच आम्हाला पडत ते पवन चक्क्याच्या त्याच्या राड्यात पडते. ठीक आहे. आणखी कुठे माल कोणी आणलाय? माल ओ तुम्ही आणलाय माल? काय तुम्ही? मला माहित नाही काय आलं? मी ड्रायव्हर आहे. तुम्ही आणलाय की माल? मी काहीच आणलं. बघितलं की मी आता तुम्ही बोलला शेतकऱ्याचा ड्रायव्हर आहे. भरून आणलाय माल त्या शेतकऱ्याचा. आणखी कोणाकडे कापूस कोणाकडचा आहे? कापूस कोणाचा आहे? सगळे ड्रायव्हर आहेत. कोणाचा कापूस आहे? ड्रायव्हर नाही, ड्रायव्हर आहेत. तुम्ही पण ड्रायव्हर आहे? मग तुम्ही आता पोटापाण्यासाठी ड्रायव्हिंग? हो. नाही. बरं. आणखी कोणी माल आणलाय ते? आणला. किती आणला? 25 क्विंटल आणलाय. 25 क्विंटल. आणि खर्च किती तुमचा साधारण? खर्च काय आता शेतकरी समजा क्विंटलला 2,500-3 हजार रुपये खर्च येतोयच एका क्विंटलला. म्हणजे पुन्हा शासनाचं धोरण असं आहे की आणून माल इथं पोहोच करायचा आहे शेतकऱ्याला. इथं 71, 72, 73 समजा त्यांच्या हिशोबाने ते भाव देतात. मावचर बघतात, समजा पाणी हे ते बघतात आणि त्यांच्या हिशोबाने भाव देतात ते. दुसरी तर काय कोणाचं काय चलत नाही. समजा शेतकऱ्याचं आमच्या मालाला असा भाव लागावा किंवा फिक्सच असन. कुणाला 72 देतात, कुणाला 73 देतात, कुणाला 74, कुणाला 75, जसं त्यांच्या मनाला वाटेल त्या पद्धतीने. असं काय फिक्स नाही? सगळं फिक्स काहीच नाही. गव्हर्नमेंट सांगता आमचा एवढा 75, 21 भाव आहे किंवा हे, पण इथं काय तेवढा दिला जात नाही. इथे दिला जात नाही तेवढा?
नाही जात. पण सरकारचं घडवलं हा इथं मावशीवर बघून देतात ना, काय बघू पाणी पाणी बघून त्या कापूस वाला किती आहे हा बघून देतात. त्यातलं मॉइश्चरायझर बघून बरोबर. मावशीवर बघून हो. बरं मला सांगा की मावशीवर खराब कापूस आला काय झालं हे सगळं बघून भाव देतात. बातम्या वाचताय का सध्या? वाचतात ना. काय चाललंय बीडमध्ये? बीडमध्ये काही चालू, बीडमध्ये काय देणं का नाही, शेतकऱ्याला शेतकऱ्याचा प्रश्न आहे, राजकारण्याला राजकारण्याचा प्रश्न आहे. हे राजकारण चालू आहे ना? मग काय तर शेतकऱ्याला शेतकऱ्याचा प्रश्न आहे, राजकारणाला राजकारणाचा प्रश्न आहे. ज्याचा त्याचा उद्योग ज्याला त्याला येतो. पण मग हे असे एवढे उद्योग आता बऱ्याच वर्षापासून होत आहेत की इथं, आता कुठंच येतं? त्याला कोण काय करणार, ते ज्याचं त्याचं ते समजा सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न नाही येतो आणि तो शेतकरी काहीच करू शकत नाही त्या गोष्टीसाठी. पण तुम्ही तर मतदार आहे की हो सगळे, मग अपेक्षा कोणाकडून ठेवणार? आहेत. पण आता एकदा मतदार देऊन चुकला म्हणजे तो 5 वर्षे मोकळा झाला ना. काय ते काय रोज बदलता येते काय काही गोष्टी. आता मी बघतोय म्हणजे काल तिकडे एसपींना पण भेटलो, नवीन तुमचे आलेत जिल्ह्याचे वगैरे, काय म्हणजे इतकं सगळं गुन्हेगारीचं प्रमाण वाढणं हे होणं काय होतंय? ते गुन्हेगारी विषयी आम्ही काय बोलू शकत नाहीत. आम्ही शेतकरी सर्वसामान्य माणसं आहेत, आमच्या मालाला भाव असावा. हे आमचे जे एवढे लोक समजा ड्रायव्हर की करतात हे सगळे शिकलेले सवरलेले आहेत, यांच्यासाठी काही उद्योगधंदे असं व्यवसाय चालू करावा त्यांनी. सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत हे काय त्यांच्याच गाड्या लाखो किमतीच्या घ्यायच्या नाही, काय उद्योग म्हणून इकडं रात्रंदिवस कष्ट करायचे आणि त्यांचे हप्ते नेऊन भरायचे. इथं काय उरतंय काय खाली? जे सर्वसामान्य इथं रोडवर आहेत, आता एवढे जे 50-100 इथं गाड्या, आता 100-200 ड्रायव्हर आहेत, ह्यांना किती रुपये उरतात हे बघा, ह्यांची परिस्थिती काय आहे हे बघा. जमिनी आहे किती जणांची इथं घरी? का नाही जमीन नाही कोणाला? काय जमीन आहे का घरी? 2-2, 4-4 एकर जमीन येतात, खायला पुरतंय काय? खायला काय पुरतंय? तुम्ही आता म्हटलं की त्यांच्याच गाड्यांवर आम्ही ड्रायव्हिंग करायची आणि परत त्यांचाच माल. अहो साहेब, ही गाडी आहे, कंपनीची गाडी घ्यायची आणि कंपनीची गाडी घेतल्याच्या नंतर त्यांचं इथं कष्ट करायचं आणि त्यांना नेऊन हप्ते भरायचे. फक्त त्यांनी गाडी दिली हे आपल्याला दाखवायचं, पण त्याच्या मागं काय छिपलेलं हे काय दिसतंय? पैसे कसे भरायचे, काय करायचं? सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कुठून आणायचं? आणि नाही करण तर त्याला खायची पंचायत आहे. कुठल्या तरी पद्धतीने त्याला 2 रुपये कमवून आणणंच आहे ना घरामध्ये. पाण्याची काय परिस्थिती इकडं आता? पाणी कसलं पाणी? पाणी नाही, काही नाही. तिकडं गेवराई असते तिकडं तरी थोडंफार बरं दिसतंय पाण्याचं. काय परिसर आहे पाण्याला, पाटपाणी केलेलं आहे, काही हे केलेलं आहे. तुम्ही इतके वर्ष म्हणजे आता मला असं वाटतं आता इथे कोणी आमदार क्षीरसागर आहेत वाटतं का? कोणी तुमचा कोणता मतदारसंघ लागतो? आम्ही तिकडे ह्याच्यात आहेत, शिरूर कासारवरून आलेले आहेत. तिकडून आलो. बरं ठीक आहे, मला सांगा, बऱ्याच वेळा असं दिसतं की म्हणजे बीडचा इतिहास असा राहिला की काय जिल्ह्याचं नेतृत्व किंवा जिल्ह्याचे नेते असे काही फारसे खूप चेंज होतात सतत, अशातलं काही दिसत नाही. एक कुटुंब आहे, त्या गोष्टी सगळ्या होतात. पण मग तरी पण असं दिसतंय की काही प्रमाणात शेतमालाचे इश्यू असतील, आणखी तर तुम्ही मला म्हणताय की त्यांच्याच ट्रकवर गाडीचं ड्रायव्हर म्हणून काम करतात. गाडीच त्यांच्या आहेत ना, या गाड्या जोपर्यंत हप्ते फिटत नाही तोपर्यंत त्यांच्याच येतात. इकडे रात्रंदिवस कष्ट करायचं नाही, एक दिवस हप्ता गेला तर उचलून नेतात पुन्हा. भरलेले गेले आणि सगळेच गेले. परत भरा, एकाचे डबल भरा, करा कष्ट इकडं. तुम्ही कुठं आलाय महाराज? तुम्ही कुठं आलाय? पिंपरखेड. किती आणलाय कापूस? इकडे रस्त्यावर 50 क्विंटल. 50 क्विंटल. थोडं इकडे, थोडं इकडे. 50 क्विंटल आणलाय. 50 क्विंटल. हा. किती खर्च? खर्च 13-14 हजार रुपये. किती निघतील? तुम्ही इकडून बोला बरं. इकडे किती? 14-15 हजार रुपये नुसतं वाहतुकीचा लेबरचा खर्च आला. ओके, जेवढा म्हणजे तुम्हाला मिळणार आहे तेवढा तुमचा फक्त वाहतुकीचाच तुमचं? तेवढा वाहतुकीचा खर्च. हा, वाहतूक आणि लेबर आहे तेवढं. हा, वाहतूक आणि लेबर. पर्यायी पीक तर काय इथं समजत नाही, पर्याय पीक नाही, पाणी नसल्यामुळे. पाणी नसल्यामुळे आता सध्या पोटा पाण्याचं याच्यावर चाललंय का आणखी काय करताय? याच्यावरच. हा. पिकअप स्वतःच आहे का? नाही, भाड्याचे. हा, 3 आणलेत भाड्यानेच. 3 पिकअप भाड्याने आणले तर. हा, बघा, पिकअपचं भाडं, लेबरचं भाडं पुरं. लेबर गेलं तुमचं, बरोबर, लेबर गेलं आणि ट्रान्सपोर्ट मध्ये त्याला फ्युएल टाकायचं म्हणजे ते डिझेल लागणार त्याला. हा, त्याला 3000 रुपये भाडं एका पिकअपला. हा, मिळालं काय? मिळालं काय तुम्हाला? काही मिळत नाही. पर्याय नाही. आणखी शेतीचा खर्च, बियाचा खर्च, पर्याय नाही काहीच. हा, पाणी नसल्यामुळे पर्याय नाही काही.
जस्ट विचारतो तुम्ही कसं काय, म्हणजे काय, मी बऱ्याच गोष्टी कव्हर करतोय म्हणून मी विचारतो. 7,000 इथे रुपये भाव देतात, ह्याच्यातून फक्त एका शेतकऱ्याला 1,000-1,500 रुपये शिल्लक राहतात. बाकी सगळा खत बी बियाणं इथपर्यंत कापूस आणून घालूच तर 5,000 ते 6,000 रुपये खर्च येतो. 1,000-1,500 रुपये शिल्लक राहतात फक्त शेतकऱ्याला एका क्विंटलला एका क्विंटल वर्षाचे ते 12 रुपये किलो वर्षाचे 12 रुपये किलो हे कापसाचं 1 वर्षाला एकदा उत्पन्न निघतंय कापसाचं. त्याच्यामध्ये तुम्ही सांगता 1,500 हो सगळा खर्च जाऊन 12 रुपये किलोने वेचलेला कापूस परत 12 रुपये किलोने म्हणजे वेचणी 12 रुपये किलो झाली. 12 रुपये क्विंटल जमा करायला. परत ते होऊन परत ते पिकअप वरला 3-3 हजार भाडे द्यायचे, परत भरायचं आहे असं आहे. मला एक मी हा सगळ्यांना विचारतो प्रश्न, एक एक तुम्ही उत्तर द्या. म्हणजे मी ज्या ज्या वेगवेगळ्या स्टोरीज कव्हर करतो, आता तिथे तुमचा शेतकऱ्यांचा विषय असेल, आणखी मी काही, मला असं विचारायचं म्हणजे की तुम्हाला असं वाटतं, तुम्ही बरेच वर्ष इथे सगळे राहता, इथले रहिवासी आहेत, तुमच्याकडे कोणत्याच गोष्टींसाठी आता पर्याय नाही म्हणून इथे गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय? ती नाही बोलू शकत. गुन्हेगारी विषय आम्ही काय बोलू शकत नाही. का कुणीच काय बोलत नाही? आमचा प्रश्न एकच आहे, आपण तुम्ही सगळं फेस करता नाही. आम्ही कुठलाही आमदार कुठलाही खासदार निवडून दिला तरी पण तो 5 वर्षाच्या नंतर निवडून आल्याच्या नंतर तो शेतकऱ्याचा सर्वसामान्याच्या प्रश्नाचा विचार केला जात नाही. हे तर बस सगळ्याच मतदारसंघांमध्ये चाललंय आता असं नाही का? फक्त काय सगळेच लोक असं बोलतात, यांना निवडून दिलं उद्या त्यांना निवडून दिलं, हे सगळे एकाच माळीचे मणी आहेत. कुठलाही पक्ष असो तर हे पक्ष कोणी हाणल्यासारखं करतोय कोणी रडल्यासारखं करतोय, पण संध्याकाळी एकाच टेबलला आहे ते. त्यामुळे शेतकऱ्याकडे ह्यांना सर्वसामान्याची गरज नाही, सर्वसामान्याची गरज पण ह्यांना 5 वर्षामधून 1 दिवस पडते. 1 दिवस हो तुम्ही बोला. एकरी निघतो 4 क्विंटल कापूस. शेतकऱ्याला एकरी किती निघतो? 4 क्विंटल कापूस. 4 क्विंटल मधून 15 रुपये किलो याचायला जातोय. हा भरणीला त्या टायमाला 100 रुपये क्विंटल आहे, आता लेबरला आणायला 100ला आहे, म्हणजे किती गेले ते? पुन्हा खत आलं, बी भरणं आलं, आणि लावताना येसणीच्या टायमाला ह्या जिल्ह्यातून नाही दुसऱ्या जिल्ह्यातून मजूर आणावं लागतंय येसणीसाठी. लोक ह्या वर्षी कारखाने उशिरा गेल्यामुळं जे प्रॉपरचे जे आहेत लोक त्यांनी कापूस वेचून दिला, त्याच्यामुळे ह्या वर्षी जरा स्वस्त बसला. 10 ते 12 रुपये किलोनी कापूस पाडला. जर बेलापूर गेला असतं तर 15-16 रुपये किलोनी कापूस पाडला असता, असं आहे. आणि आता काय समजा इथं काय कापसात चालू आहे, फक्त कापसाचाच विचारा, राजकारण काहीच नाही. ऐका नाही तुम्ही हे बघा, कसं आहे, आपण सगळे ना, म्हणजे आपण म्हणतो इथं काय चाललंय वगैरे हा इश्यू नाही, मूळ असा मुद्दा आहे जिल्ह्यामध्ये काय चाललंय या सगळ्याचे पण आपण या प्रक्रियेचे भाग आहोत की हे सर ते बरोबर आहे. पण स्वतः मतदार आहात, राजकीय नेते आहेत, सगळ्या गोष्टी. पण एक मिनिट ऐका, तुम्ही आजपर्यंत एखाद्या आमदारांनी कापसाविषयी काढलाय का? मग हेच मला म्हणायचं ना की काय झालं का एखाद्याने कोणी शेतकऱ्याविषयी कोणी विषय काढलाय का? नाही काढला. तेच म्हणतो मी तुम्हाला. काय आता काय हे समजा शेतकरीच आहे, हे शेतकऱ्याला आडून त्यांनी 70नी घेतला काय आणि 69नी घेतला काय 73नी घेतला काय, त्यांना देवाच लागणार आहे का? तर घरी भरून आणलेला आहे, माघारी येणार का? माघारी कोण घरी नेणार आहे का? काय जे आहे ते देवाच लागणार आहे. विषय काढा फक्त. काय झालं नवीन नियम किंवा 39 क्विंटल आणायचा. आता माझा कापूस आहे तुम्हाला सांगतो 139 क्विंटल. तर आता मी 4 वेळेस ट्रिपा करायच्या का? मग 4 वेळेस भाडं भरायचं का मी गाडीचं? बाकीचं कुणाच्या नावावर घालायचं? आणि यांनी नियम काढला शासनाने की फक्त आम्ही एकच वेळेस घेणार 39च, त्यानंतर घेणार नाही, दुसऱ्या दिवशी घेणार. मग त्या शेतकऱ्यांनी फक्त भाड्यात आणि लेबर मध्येच पैसे घालायचे का? तर ह्याचं पण काहीतरी शासनाने विचार करायला पाहिजे की जे कापूस खरेदी करतात तुम्ही, हे 39 करण्यापेक्षा ज्या शेतकऱ्याची जेवढी नोंद असेल किंवा जेवढा कापूस असेल त्याचा 1 टाइम खरेदी करा ना. हे पण त्यांनी करा. पण त्यांनी शासनाने उलट शेतकऱ्याची आणखी पिळवणूक सुरू केली. का 139 क्विंटल मला 5 ट्रिपा घालावं लागतील. एक मिनिट सांगा, ऐका बरोबर आहे. हा नियम कधी झालाय? म्हणजे आता आधीच्या सरकारमध्ये झालाय का? गेलं. अरे म्हणजे नवीन सरकारने केलाय? नवीन सरकारच्या नंतर. अरे बापरे, जरा प्लीज रस्त्यात नका उभं राहू, जरा गडबड नको. नवीन सरकारच्या नंतर हा नियम निघलेला आहे. आता 1 महिन्याचा नियम आहे हा, 1 महिन्याचा नियम आहे. आणि या आधी काही लिमिट नव्हतं? ह्या आधी लिमिट नव्हतं. मग ह्याच्यावर पण ह्या शासनाने काहीतरी हे करायला पाहिजे ना. बघा नवीन सरकार काय झालं, मी खरं तर इथं चाललो होतो एका स्टोरीसाठी, मध्ये जरा शेतकरी भेटले, म्हटलं थांबू विचारू काय चाललंय. भरपूर बघा या साईडला हायवे हा इथून जायचा, ही इकडं पलीकडच्या साईडला हा सगळं स्टोअर आहे, आणि इथून सगळी लाईन लागलेली आहे कापसाची. सगळे पिकअप ट्रक इथं थांबले लाईनमध्ये. आता हे एवढं गणित भारी आहे की 39
क्विंटलपर्यंतच मॅक्स एका नावावरती रजिस्ट्रेशन त्यावेळी होईल. बाकीचा कापूस काय घेतला जाणार नाही. आता ठीक आहे, माहीत घेतला जाईल तो, पण ते वेगळ्या नावाने आणि पुन्हा तो कापूस घेऊन यावा लागला असं तसं घडलं तरी दिसतंय. तर शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आपण सगळ्यांनी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आणि ॲज युजल लोक राजकारणावरती इथं काय चाललं जिल्ह्यात आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या काय फार धसत आहेत असं दिसत नाही मला. गेल्या आल्यापासून 2 दिवसात एक गोष्ट कॉमन जाणवली, ती अशी आहे की आरोपी असतील, आरोपीच्या संदर्भात जी माणसं असतील आणि ज्याला कोणी राजकीय नेते आका म्हणतात किंवा त्याला आणखी कोणतरी म्हणत असेल गॉडफादर, आणखी कोणतरी म्हणत असेल की बाबा हे कसे सगळे मास्टर माइंड आहेत, शब्द काय असू शकतात, पण या सगळ्यांबद्दल मात्र इथे कोणी बोलायला अजून तरी डेअरिंग नाही करत आहे. भारी बाबा बीड. कॅमेरापासून गोपाळ सोबत ओमकार बाबळे, बीडमधून.